प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयात 78व्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून मान्यवरांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य दिन संपन्न झालाय। हरिभाई देवकन प्रशालेतील मैदानावर 78वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झालाय। प्रारंभी प्रमुख पाहुणे डॉक्टर सुधाताई अळीमोरे, शाला समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन, प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय मुख्याध्यापिका दीपा फाटक, नुमवी शिशु शाळा मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी, प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका वर्षा जयदेव, SPM इंग्रजी माध्यम प्राचार्य शिवानंद शिरगावे, कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी राष्ट्रगीत, राज्यगीत याचबरोबर ध्वजगीत, शालेय प्रतिज्ञा झाली। विविध शाळांतील मनोगत, समूह नृत्य, गीत, NCC प्रतिज्ञा आदी कार्यक्रम झाले। प्रमुख पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक हनुमंत मोतीबणे यांनी केला। प्रमुख पाहुण्यांचा सत्कार राजेश पटवर्धन यांच्या हस्ते झाला। कनिष्ठ महाविद्यालयातील डॉक्टर दिलीप फुटाणे यांनी PhD प्राप्त केली, याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। प्रमुख पाहुण्या सुधाताई अळीमोरे यांनी आपल्या मनोगतातून सर्व कार्यक्रम पाहून भारावून गेल्याचं सांगितलं आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं। त्यांनी स्वातंत्र्यवीरांच्या कार्याचं वर्णन केला। स्वस्थ भारत, समृद्ध भारत आणि आरोग्यम धनसंपदा असा संकल्प दिला। मुख्याध्यापिका दीपा फाटक, शाळा समितीचे अध्यक्ष पटवर्धन यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रमोद चुंगे आणि मारुती शहाणे यांनी केलं आणि कौमी नारे या प्रसंगी शेवटी देण्यात आले। या कार्यक्रमात सर्व शिक्षक, शिक्षिका, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते। हम राष्ट्रीय कैडेट कोर के कैडेट पूरी ईमानदारी से प्रतिज्ञा करते हैं कि हम हमेशा भारत देश की एकता को बनाए रखेंगे। हम अपने राष्ट्र के लिए अनुशासित और जिम्मेदार नागरिक होने का संकल्प लेते हैं। हम अपने साथी के लिए निस्वार्थ तथा चिंता की भावना में सकारात्मक और सामुदायिक सेवा करेंगे। जय